बांधवांनो, मी आज तुमच्यासाठी एक महत्त्वाचा आणि अनमोल असा सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, कारण तो सुविचार ऐकल्यानं माणसाच्या जीवन जगण्यासाठी, म्हणजेच तुमचं जीवन जगण्यासाठी, तुमच्या मुलाचं, तुमच्या नातेवाईकाचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे. म्हणून कृपया तो सुविचार पूर्णतः ऐकावा, शांततेत ऐकावा आणि त्यातून प्रेरणा घ्यावी. उदाहरणार्थ, जो माणूस त्याच्या सुखादुःखात स्वतःहून सहभागी होतो, त्याला त्याच्या जीवनात कशाचीच कमतरता भासणार नाही आणि तो कितीही अडचणीत आला तर त्याला माणसं धावून गेल्याशिवाय राहत नाहीत. आणि जो कोणाच्याच सुखादुःखात सहभागी होत नाही आणि कोणाच्याच मतीला धावत नाही, त्याच्यात मात्र त्याला अडचणी आल्याशिवाय राहत नाहीत. बांधवांनो, उदाहरणार्थ, एका गावामध्ये भला मोठा असा एक सावकार होता. त्याच्याकडे धन दौलत पद पैसा सर्व काय होतं आणि सर्व काय असल्यामुळं होतं त्याच्या सगळं असं होतं की माझ्या घरी सर्व मल्लय गर्व. मग तो त्याच्या याच्यात जात होता, गुरमीन जात होता. कोणाच्या सुखादुःखात सहभागी होत नसे, कोणाच्या अडचणीत जात नसे, जाणून घेत नसे, ये रे जाय रे का रे अशाच वागत राहत होता. मग त्याचा असं विचार झालं, अशी वेळ आली की त्याचा मुलगा आणि मुलगी हे शिक्षणासाठी गेले आणि शिक्षण शिकून गावाकडे आले. आणि शिक्षण शिकून गावाकडे आल्यानंतर त्यांना असं ठरवलं की आपण मुलीचं लग्न करूया. मग त्यानं स्थळ बघितलं, चांगलं त्याच्यासारखं श्रीमंत स्थळ बघितलं, मुलगी ते ठरवलं, सर्व काय झालं. लग्न एका गावातच ठेवलं. परंतु त्याची भावभावकी त्याच्या लग्नात धावायला मागं पुढं बघू लागली. कारण का तर याच्याकडं धन दौलत पद पैसा सर्व काय होतं, परंतु हे कोणाच्याच लग्नाकार्यात दुःखासुखात व अडीअडचणीत कधीच धावून गेला नाही. आणि धावून गेला इकून तिकून उपकाराची भाषा करत असे. त्याचा परिणाम झाला की त्याच्या पोरीच्या लग्नात त्याची ही झाली, म्हणजे लोकांसमोर नामुष्की गेली. कारण कुठं काय पुरणा, कुठं बुंदी पुराली तर कुठं भाजी पुरणा, कुठं भाजी पुराली तर कुठं हे पुरण पुरणा, म्हणजे अशी अवस्था झाली. म्हणजे त्याच्या लग्नात जे गावातील तरुण होते ते धावत नव्हते जास्त, कारण त्याच्या त्या वागण्यामुळं, बोलण्यामुळं, राहण्यामुळं. मला सांगायचं तात्पर्य बंधवाने एवढंच, जर तुम्ही एकमेकाच्या दुःखासुखात सहभागी झाले तर दुसरा सुद्धा तुमच्या दुःखासुखात धावून येईल आणि तुमचं दुःखसुख जाणून घेईल आणि सहभागी होईल. जर तुम्ही दुसऱ्याच्या दुःखासुखात सहभागी नाही झाले, अडीअडचणीत जर नाही गेले, तर तुमच्या सुद्धा अशी वेळ येऊ शकतं. एवढं ठिकाणी सांगतो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काय त्यांना तो शेअर करा, त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ प्रेरणादायी तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा का पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब करावं. सर्वांनो धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल.